हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान, मस्त आणि आनंदात जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। तर सकाळ सकाळी आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। आज संडेचा दिवस होता आणि आज मला सगळं देवघर क्लीन करायचं होतं आणि सगळे देवसुद्धा उजवायचे होते। आणि बघा, एवढं सगळं क्लीन करता करता 2 ते 3 तास कुठे निघून जातात कळतच नाही। आणि मस्त सगळे देव घासून स्वच्छ करून घेतले, नंतर देवपूजाही करून घेतली आणि एवढी सुंदर पूजा बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि मनाला एक वेगळीच शांतता भेटते। तर आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा मी असं मंदिर स्वच्छ करत असते आणि देव तर आठवड्यातून एकदा नक्कीच धुवत असते। आणि आज संडे असल्यामुळे मी काही ना काही वेगळा नाश्ता किंवा जेवण बनवत असते, पण आज मला पूर्ण मंदिर क्लीन करायचं होतं तर त्याला उशीर जाणार होता, म्हणून आज मी काही घरी नाश्ता बनवलाच नाही, म्हणून बाहेरूनच नाश्ता आणला होता। आमच्या इकडे मस्त रश्श्यावाला खमण भेटत असते, तर तेच मागवलं होतं आणि त्याचाच नाश्ता आज आम्ही करणार होतो। तुम्ही कधी खाल्लाय की नाही रस्स्यावाला खमण? साधं खमण तर आपण खातच असतो, पण आमच्या इकडे स्पेशल म्हणजे रस्स्यावाला खमण सुद्धा मिळते आणि खूप छान टेस्टी, अगदी झणझणीत लागते बघा। तर गुजरातमध्ये खाणाऱ्या पिणाऱ्यांची काही कमी नाही, म्हणून इकडे इतका चटाकेदार नाश्ता किंवा जेवण मिळते का विचारूच नका। आणि हे पहा, अशा प्रकारे रस्सावाला खमण भेटत असते, खूपच छान लागते, एकदा नक्कीच खाऊन बघा। मग आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला। आता आज संडे असल्यामुळे नाश्ता तर काही वेगळा झाला नाही, पण जेवण अगदी रुचकर बनवलं होतं। तर चला, आज मी मस्त दाल फ्रायची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर त्यासाठी मस्त तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे आणि याला घोटायचे नाही, अशीच राहू द्यायची आहे, जास्त पाणीही ठेवायचं नाही यामध्ये। आता एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे आपल्याला तूप घालायचे आहे। मग 1 ते 1.5 चमचा जिरं घालायचं, 2 तमालपत्र घालायचे आहे आणि 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे। मग काही बेसिक मसाले घालायचे आहे, जसं की दालचिनी, 1 तुकडा दालचिनीचा आणि 2 लवंग आणि 2 मिरे घालायचे आहेत आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे सगळं भाजलं गेलं की यामध्ये 2 बारीक कापलेले टोमॅटो घालायचे आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि टोमॅटो शिजण्यापुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे फक्त अर्धा चमचा घालायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला शिजू द्यायचे आहे। 2-3 मिनटं लागतील टमाटर शिजायला, झाकण ठेवून शिजवले तर अगदी लवकर शिजले जातील। आणि हे पहा, अशा प्रकारे टमाटर शिजले गेलेले आहे। आता रवीच्या मदतीने याला थोडेसे मॅश करून घ्यायचे आहे, पूर्णपणे मॅश करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहे, जसे की लाल मिरची मी 1 चमचा घेतलेली आहे, 1 चमचा धणे जिरे पूड आणि 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। एवढे सगळे मसाले घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। मग शिजलेली डाळ यामध्ये घालायची, डाळ आपल्याला घोटायची नाहीये, अशीच राहू द्यायची आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्या डाळमध्ये जास्त पाणीही घालायचं नाही, तर ही डाळ थोडीशी घट्टच असते, म्हणून पाणी थोडं कमीच घालायचं, पण तरीही तुम्हाला जेवढी घट्ट हवी असेल तेवढं पाणी तुम्ही घालू शकता। नंतर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। तर मला जास्तच घट्ट लागत होती, म्हणून थोडंसं पाणी मी अजून घातलेलं आहे, कारण की थंड झाल्यावर ही डाळ अजूनही घट्ट होते, म्हणून थोडंसं पाणी अजून घातलं। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, तर इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। पहा, टमाटे शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं, म्हणून मीठ थोडंसं आवर्जूनच घालायचं आहे। त्यानंतर मस्त मिक्स करून याला उकळी येऊ द्यायची आहे। आता आपण यावरती एक तडका बनवणार आहोत, तर त्यासाठी 2 चमचे तूप एका वेगळ्या कढईमध्ये घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचे आहे, 7-8 पाकळ्या अगदी ठेचून घ्यायच्या आहेत, थोडंसं जाडसरच ठेवायचे आहेत। आणि त्यामध्ये मग काश्मीरी लाल मिरची ठेवायची आहे, कारण की तिखट आपण आधीच घातलेलं आहे, फक्त रंग येण्यासाठी मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे। आता याचा तडका आपल्याला डाळमध्ये वरतूनच टाकायचा आहे। खूप छान टेस्टी लागते ही डाळ। हवं तर तुम्ही यामध्ये कांदाही घालू शकता, पण कांदा आमच्या घरात आवडत नाही, म्हणून मी अशीच बनवते। शेवटी उकळी आल्यानंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी अशी कुस्करून घालायची, खूप छान टेस्ट येते। आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं आणि जास्तही उकळू द्यायची नाही, नाहीतर घट्ट होईल। तर पहा, अशा प्रकारे डाळ मस्त उकळलेली आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मग वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, तर मस्त
मस्त आपली दाल फ्राय बनवून तयार झालेली आहे। खूपच छान टेस्टी लागते, एकदा नक्कीच बनवून बघा। आणि सोबतच मी बनवलेला होता जीरा राईस। तर आज संडे स्पेशल मस्त जेवण झालेलं होतं, दाल फ्राय आणि जीरा राईस। हे बघा अशा प्रकारे मस्त जीरा राईस बनवला होता। आता एका हातात मोबाईल होता म्हणून मला दाखवता येतच नव्हतं, पण तरीसुद्धा बघून घ्या, अगदी पांढरा शुभ्र असा जीरा राईस बनवला होता आणि सोबत दाल फ्राय। त्यानंतर आज 2-3 दिवस झाले मी कपडे काही धुतलेच नव्हते, जमा करून ठेवले होते। मग सगळे खट्टे कपडे आज मशीनला लावून घेतले। काही चादरी आणि कुशन कवर वगैरे सुद्धा धुवायच्या होत्या, तर एकखट्टच आज सगळे मी मशीनला लावून घेतलं, म्हणजे सोबतच सगळे धुतले जातील। आणि तसाही रविवार म्हटलं म्हणजे धावपळीचाच दिवस असतो। काही किराणा आणायचा असतो, तो आणायला जायचा असतो, आठवडाभराचं काम आवरून ठेवायचं असते आणि घरही स्वच्छ नीटनेटकं थोडंसं करायचं असते। भाजीपाला संपला असेल तर भाजीपाला आणायचा असतो। खूप सारे कामं रविवारच्या दिवशी असतात, पण तरी थोडीशी प्लॅनिंग करून जर कामं केले तर कामं आपले अगदी सोपे होतात। आणि तसंही घर चालवणं, घर सजवणं, घर सांभाळणं ही एक कलाच आहे आणि आपण सगळ्या गृहिणी ती कला अगदी खऱ्या अर्थाने पार पाडत असतो असं मला वाटते। मग दुपारी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी निघायचं होतं, थोडीशी ग्रोसरी घ्यायची होती। आणि आता हिवाळा सुरू आहे म्हटल्यावर लाडू बनणार नाही असं तर होणारच नाही, तर त्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट पण घ्यायचे होते, ते घेण्यासाठी डीमार्टला गेलो होतो। चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते। अपेक्षा करते तुम्हाला व्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉग सोबत, तोपर्यंत बाय बाय।